स्वर्गवाशी मीराबाई हिलाल सूर्यवंशी यांच्या स्मरणार्थे स्वयंभू आदिशक्ती श्री एकविरा देवी प्रसन्न आमोदे ब्रू तालुका जिल्हा जळगाव। नमस्कार, मी विकास सर। विषय विज्ञान, प्रकरण 11 प्रकाश। यात प्रवृत्त्याद्वारे आपल्याला ज्ञान मिळवायचे, तर आपण या पाठातील प्रवृत्ती अगोदर पाहूया। प्रवृत्ती 1, समतल आरशात होणारे प्रकाशाचे परावर्तन दर्शविणे। साधन सामग्री टॉर्च, 3 स्लिट असलेला चार्ट पेपर, गुळगुळीत लाकडाचा बोर्ड, समतल आरसा। आकृती आपण येथे पाहू शकता। पद्धती: एक टॉर्च घ्या। आकृतीमध्ये दर्शविल्याप्रमाणे टॉर्चच्या काचेला 3 स्लिट असलेला चार्ट पेपरने झाकून घ्या। गुळगुळीत लाकडाच्या बोर्डवर चार्ट पेपरचा तुकडा लावा। त्यावर समतल आरशाच्या पट्टीला उभी ठेवा। आता टॉर्च चालू करून 3ही स्लिटमधून येणाऱ्या प्रकाशाला आरशावर पडू द्या। टॉर्चला अशा प्रकारे ठेवा की ज्यामुळे स्लिटमधून येणारा प्रकाश बोर्डवर लावलेल्या चार्ट पेपरवर पाहू शकता येतो। आता आरशाला अशा प्रकारे ठेवा की ज्यामुळे टॉर्चमधून येणारा प्रकाश आरशावर एखादा कोन बनवून आपात होतो। आरसा त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाची दिशा बदलतो का? आता टॉर्चला त्याच्या स्थितीपेक्षा थोडे आजूबाजूला हलवा। तुम्हाला परावर्तित प्रकाशात विशेष काही बदल आढळून येतो का? अवलोकन: समतल आरसा त्याच्यावर पडणाऱ्या प्रकाशाची दिशा बदलतो। निर्णय: समतल आरशाद्वारे प्रकाशाचे परावर्तन होते। प्रवृत्ती 2, समतल आरशात रचलेले प्रतिबिंब आभासी आणि सुलट असते। साधन सामग्री: समतल आरसा, मेणबत्ती, उभा पडदा। आकृती तुम्ही येथे पाहू शकतात। पद्धती: उभा ठेवलेला समतल आरसा समोर पेटी मेणबत्ती स्टँडवर ठेवा। आरशामध्ये मेणबत्तीच्या ज्योतीला पाहण्याचा प्रयत्न करा। प्रतिबिंब सरळ तसेच वस्तूच्या एवढ्याच आकाराचे असते। आता मेणबत्तीला आरशासमोर वेगवेगळ्या ठिकाणी ठेवा। प्रत्येक वेळी तिच्या प्रतिबिंबाचे अवलोकन करा। आता आरशाच्या मागच्या भागात उभा पडदा लावा। पडद्यावर मेणबत्तीचे प्रतिबिंब मिळविण्याचा प्रयत्न करा। तुम्ही पडद्यावर प्रतिबिंब मिळवू शकतात। आता पडद्याला आरशाच्या पुढच्या भागात ठेवा। आता तुम्हाला पडद्यावर प्रतिबिंब मिळाले का? अवलोकन: समतल आरशात प्रतिबिंब सुलट तसेच वस्तूचा आकार एवढेच असते। कोणत्याही बाबतीत पडद्यावर मेणबत्तीचे प्रतिबिंब मिळू शकत नाही। निर्णय: समतल आरशात रचलेले प्रतिबिंब आभासी, सुलट तसेच वस्तूच्या आकारा एवढेच असते। प्रवृत्ती 3, समतल आरशात वस्तू अंतर आणि प्रतिबिंब अंतर मधील संबंध शोधणे। साधन सामग्री चेसबोर्ड, समतल आरसा, शार्पनर। आकृती तुम्ही येथे पाहू शकता। पद्धती: एक चेस खेळण्याचे चेसबोर्ड घ्या। त्याच्या मध्यभागी असलेल्या रेषेला जाळ करा। या जाळ रेषेवर समतल आरशाला उभे ठेवा। आता कंपास पेटीमध्ये असलेल्या पेन्सिल सोडण्यासाठीच्या शार्पनरने आरशापासून मोजणी करण्यासाठी तिसऱ्या चौरसाच्या किनाऱ्यावर ठेवा। आरशामध्ये दिसणाऱ्या शार्पनरच्या प्रतिबिंबाची स्थिती नोंदा। आता शार्पनर आरशापासून दूर चौथ्या रकान्याच्या किनाऱ्यावर ठेवून त्याच्या प्रतिबिंबाची स्थिती पहा। अवलोकन: वस्तू आरशापासून जेवढ्या अंतरावर आहे तेवढ्याच अंतरावर वस्तूचे प्रतिबिंब आढळते। निर्णय: समतल आरशात वस्तूचे अंतर आणि प्रतिबिंब अंतर समान असते। प्रवृत्ती 4, समतल आरशात वस्तूद्वारे रचले जाणारे प्रतिबिंबात बाजू डावी उजवी उलट दिसतात। ड्रेसिंग रूमचा समतल आरसा। आकृती ते पाहू शकतात। पद्धती:
समतल आरशाजवळ त्याच्या समोरच्या भागात उभे राहून तुमचे स्वतःचे प्रतिबिंब पहा. आता तुमचा डावा हात वर करा. तुमच्या प्रतिबिंबात कोणता हात उंच झालेला दिसतो? आता तुमच्या उजव्या कानाला स्पर्श करा. तर प्रतिबिंबामध्ये तुमच्या कोणत्या कानाला स्पर्श होताना दिसतो? काळजीपूर्वक निरीक्षण करा. अवलोकन. समतल आरशाच्या प्रतिबिंबाच्या बाबतीत तुमच्या शरीराचा उजवा भाग हा प्रतिबिंबामध्ये डावा भाग होऊन जातो. त्याचप्रमाणे तुमचा डावा भाग हा आरशातील प्रतिबिंबाचा उजवा भाग बनतो. येथे खास नोंद करा की मात्र बाजूच उलट दिसतात, प्रतिबिंब उलटे होत नाही. निर्णय. समतल आरशात वस्तू आणि त्याचे प्रतिबिंबाची बाजू डावी उजवी उलट होते. प्रवृत्ती 5. स्टेनलेस स्टीलच्या चमच्याची बाहेरील आणि आतील सपाटीवर चेहऱ्याचे प्रतिबिंब पाहून गोलीय आरशात रचले जाणारे प्रतिबिंबाविषयी समज मिळविणे. साधन सामग्री. स्टेनलेस स्टीलचा चमचा. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती. स्टेनलेस स्टीलचा चमचा घ्या. त्याचा मागचा म्हणजेच बाहेरील भाग तुमच्याकडे धरा आणि त्यामध्ये पहा. तुम्हाला त्यामध्ये तुमचे प्रतिबिंब दिसते का? तुम्हाला हे प्रतिबिंब माहीत असलेल्या समतल आरशाच्या प्रतिबिंबापेक्षा वेगळे जाणवते का? हे प्रतिबिंब सरळ आहे का? आता चमच्याच्या आतील खोलगट भागात तुमचे प्रतिबिंब पहा. यावेळी तुम्हाला तुमचे प्रतिबिंब सरळ परंतु मोठ्या आकाराचे दिसेल. जर तुम्ही चमच्याला तुमच्या चेहऱ्यापासून दूर घेऊन जाऊन अंतर वाढवाल तर तुम्हाला तुमचे प्रतिबिंब उलटे झालेले दिसेल. अवलोकन. चमच्याबाहेरील भागात रचले जाणारे चेहऱ्याचे प्रतिबिंब आभासी, सरळ आणि लहान दिसते. चमच्याच्या आतील भागात चेहरा ठेवला असता चेहऱ्याचे प्रतिबिंब आभासी, सरळ आणि मोठे दिसते. त्याला चेहऱ्यापासून दूर घेऊन गेले असता प्रतिबिंब उलटे दिसते. निर्णय. स्टेनलेस स्टीलच्या चमच्याची बाहेरील सपाटी बहिर्गोल आरशाचे कार्य करते आणि आतील सपाटी अंतर्गोल आरशाचे कार्य करतो. प्रवृत्ती 6. अंतर्गोल आरशाद्वारे सूर्याचे प्रतिबिंब मिळविणे. साधन सामग्री. अंतर्गोल आरसा, कागदाचा तुकडा. येथे आकृती तुम्ही पाहू शकता. पद्धती. एक अंतर्गोल आरसा घ्या. त्याला सूर्यासमोर धरा. त्याचे कागदाच्या तुकड्यावर प्रतिबिंब मिळवण्याचा प्रयत्न करा. कागद आणि आरसा याच्यातील अंतर आणि त्या मागे पुढे करून अशा प्रकारे ठेवा की ज्यामुळे कागदावर सूर्याचे तेजस्वी तसेच स्पष्ट प्रतिबिंब मिळेल. आता आरसा आणि कागदाला काही मिनिटे स्थिर पकडून ठेवा. कागद पेटायला सुरुवात झाली का? अवलोकन. अंतर्गोल आरसाद्वारे सूर्याचे लहान आणि तेजस्वी प्रतिबिंब कागदावर मिळते. कागदावर प्रतिबिंब थोडा वेळ स्थिर राहू दिले असता कागद पेटू लागतो. निर्णय. अंतर्गोल आरसाद्वारे सूर्याचे वास्तविक आणि लहान प्रतिबिंब कागदावर मिळते. प्रवृत्ती 7. अंतर्गोल आरसासमोर वस्तूला वेगवेगळ्या अंतरावर ठेवल्याने रचले जाणारे प्रतिबिंबांचा अभ्यास करणे. साधन सामग्री. अंतर्गोल आरसा, मेणबत्ती, मापपट्टी, पडदा. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती. अंतर्गोल आरशाला स्टँडवर लावा आणि त्याला टेबलवर ठेवा. साधारण 15 सेमी बाय 10 सेमीच्या मापाचा पांढरा कागद कार्डबोर्ड शीटवर लावा. त्याचा पडदा म्हणून उपयोग होईल. आरशापासून साधारण 50 सेमी लांब टेबलवर पेट्टी मेणबत्ती ठेवा. पडद्यावर मेणबत्ती ज्योतीचे प्रतिबिंब मिळविण्यासाठी प्रयत्न करा. त्यासाठी पडद्याला मागे पुढे सरकवून अशा ठिकाणी आणा की ज्यामुळे स्पष्ट प्रतिबिंब पडद्यावर पडेल. आता मेणबत्तीला आरशाकडे सरकत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून पडद्यावर प्रतिबिंब मिळवण्याचा प्रयत्न करा. तुमच्या अवलोकनाची कोष्टकात नोंद करा. अवलोकन. वेगवेगळ्या अंतरावर वस्तू आपल्याला पाहतोय. इथे वस्तूपेक्षा लहान दिसते, दूर असते जेव्हा आरशापासून मेणबत्ती.
आणि उलटे दिसते आणि वास्तविक प्रतिबिंब आपल्याला पाहायला मिळते. जवळ आणल्यावर अजून वस्तूपेक्षा मोठे प्रतिबिंब दिसतं, उलटं आणि वास्तविक. आणि अगदी जवळ आणल्यावर वस्तूपेक्षा प्रतिबिंब मोठे दिसते, उलट दिसते पण आभासी दिसते. कोष्टकाचा व्यवस्थित अभ्यास करणे, त्यावर आपण निर्णय घेऊ. अंतर्गोल आरशापासून जास्त दूर ठेवलेल्या वस्तूचे प्रतिबिंब वास्तविक आणि उलटे मिळते. अंतर्गोल आरशापासून जवळ ठेवलेल्या वस्तूचे प्रतिबिंब आभासी, सुलटे आणि मोठे मिळते. प्रवृत्ती 8. बहिर्गोल आरशाद्वारे रचले जाणारे प्रतिबिंबाचा अभ्यास करणे. साधन सामग्री: बहिर्गोल आरसा, मेणबत्ती, मापपट्टी. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती: बहिर्गोल आरशाला स्टँडवर लावा आणि त्याला टेबलवर ठेवा. आरशापासून साधारण 50 सेमी लांब टेबलवर पेटी मेणबत्ती ठेवा. मेणबत्तीचे प्रतिबिंब आरशाच्या मागच्या भागात रचले जाते ते पहा. हे प्रतिबिंब कसे आहे त्याची नोंद करा. आता मेणबत्तीला आरशाकडे सरकत वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून आरशात प्रतिबिंब मिळवा. प्रत्येक वेळेस रचले जाणारे प्रतिबिंबाविषयी तुमच्या अवलोकनाची कोष्टकात नोंद करा. बहिर्गोल आरशाद्वारे वास्तविक प्रतिबिंब पडद्यावर मिळते खरे. प्रतिबिंब वस्तूपेक्षा मोठे मिळते खरे. अवलोकन: तर आपण येथे अवलोकन केले असता प्रत्येक वेळेस प्रतिबिंब हे वस्तूपेक्षा लहान मिळते, उलटे मिळते आणि आभासी मिळते. निर्णय: बहिर्गोल आरशाद्वारे वस्तूला कुठे ठेवले असता रचले जाणारे प्रतिबिंब आभासी, सुलट आणि वस्तूपेक्षा लहान पाहावयास मिळते. प्रवृत्ती 9. बहिर्गोल लेन्स आणि अंतर्गोल लेन्सद्वारा सूर्याचे प्रतिबिंब मिळविणे. साधन सामग्री: बहिर्गोल लेन्स, अंतर्गोल लेन्स, कागदाचा तुकडा. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती: एक बहिर्गोल लेन्स घ्या, त्याला सूर्यप्रकाशाच्या किरणाच्या मार्गामध्ये ठेवा. कागदाचा तुकडा त्याच्या खाली ठेवा. लेन्स आणि कागद त्यांच्यातील अंतर अशा प्रकारे ठेवा की ज्यामुळे कागदावर प्रकाशित ठिपका तुम्हाला मिळेल. काही मिनिटे लेन्स आणि कागद त्या स्थितीत पकडून ठेवा. कागद पेटायला सुरुवात होते का? आता बहिर्गोल लेन्स जागी अंतर्गोल लेन्स वापरा. सूर्याचे कागदावर प्रकाशित ठिपके मिळविण्याचा प्रयत्न करा. अवलोकन: बहिर्गोल लेन्सद्वारा सूर्याचे कागदावर लहान आणि प्रकाशित प्रतिबिंब मिळवू शकतो. जास्त वेळपर्यंत लेन्सला स्थिर पकडले असता कागद पेटायला लागतो. अंतर्गोल लेन्सद्वारा सूर्याचे प्रतिबिंब कागदावर मिळत नाही. निर्णय: बहिर्गोल लेन्सद्वारे कागदावर वास्तविक प्रतिबिंब मिळू शकतो, जेव्हा अंतर्गोल लेन्सद्वारे कागदावर प्रतिबिंब मिळू शकत नाही. प्रवृत्ती 10. बहिर्गोल लेन्सच्या समोर वस्तूला वेगवेगळ्या अंतरावर ठेवले असता रचले जाणारे प्रतिबिंबाचा अभ्यास करणे. साधन सामग्री: बहिर्गोल लेन्स, लेन्सचे स्टँड, पडदा, मापपट्टी, मेणबत्ती. आकृती तुम्ही येथे पाहू शकतात. पद्धती: एक बहिर्गोल लेन्स घ्या, त्याला स्टँडवर ठेवा, त्याला टेबलावर ठेवा. लेन्सपासून सुमारे 50 सेमी दूर पेटी मेणबत्ती ठेवा. लेन्सच्या दुसऱ्या बाजूस लावलेल्या पडद्यावर मेणबत्तीचे प्रतिबिंब मिळवण्याचा प्रयत्न करा. मेणबत्तीच्या ज्योतीचे स्पष्ट प्रतिबिंब मिळविण्यासाठी तुम्हाला पडद्याला लेन्सपासून थोडे पुढे किंवा मागे सरकावे लागेल. आता लेन्सपासून मेणबत्तीचे अंतरात बदल करा. प्रत्येक वेळी पडद्याला सरकवून मेणबत्तीचे पडद्यावर प्रतिबिंब मिळविण्याचा प्रयत्न करा. तुमच्या अवलोकनांची नोंद करा. अवलोकन: येथे अंतर पाहतोय, जास्त असतं तेव्हा प्रतिबिंब हे वस्तूपेक्षा लहान दिसते, उलटे दिसते आणि वास्तविक दिसते. पण जसजसं आपण जवळ जातो तेव्हा प्रतिबिंब मोठे होत जाते आणि वास्तविक. अगदी जवळ गेल्यावर प्रतिबिंब मोठेच दिसते पण सुलटे पण आभासी आपल्याला इथे जाणवते. कोष्टकाचा व्यवस्थित अभ्यास करणे. निर्णय:
बहिर्गोल लेन्सद्वारे वास्तविक आणि आभासी दोन्ही प्रकारचे प्रतिबिंब मिळतात. बहिर्गोल लेन्सद्वारे वास्तविक आणि उलटे प्रतिबिंब मिळते. हे प्रतिबिंब वस्तूपेक्षा मोठे, समान तसेच लहान मिळते. बहिर्गोल लेन्सद्वारा आभासी प्रतिबिंब सुलट, सुलटे आणि वस्तूपेक्षा मोठे मिळते. प्रवृत्ती 11. अंतर्गोल लेन्सच्या समोर वस्तूला वेगवेगळ्या अंतरावर ठेवले असता रचले जाणारे प्रतिबिंबाचा अभ्यास करणे. साधन सामग्री: अंतर्गोल लेन्स, स्टँड, मेणबत्ती. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती 1. अंतर्गोल लेन्स घ्या, त्याला स्टँडवर ठेवा, त्याला टेबलावर ठेवा. अंतर्गोल लेन्सला पासून सुमारे 50 सेमी, 40 सेमी, 30 सेमी, 20 सेमी, 10 सेमी आणि 5 सेमी दूर पेटी मेणबत्ती ठेवून लेन्सच्या मागे किंवा पुढे पडदा ठेवून त्यावर प्रतिबिंब मिळविण्याचा प्रयत्न करा. पडद्यावर प्रतिबिंब मिळवू शकत नाही. आता लेन्समध्ये प्रतिबिंब पाहण्याचा प्रयत्न करा. तुमचे अवलोकन कोष्टकात नोंदा. अवलोकन: आपण पाहतोय प्रत्येक वेळेस वस्तूचे प्रतिबिंब हे लहान मिळते, सुलटे मिळते तसेच आभासी मिळते. येथे आपल्याला वास्तविक प्रतिबिंब पाहायला मिळत नाही. निर्णय: अंतर्गोल लेन्स समोर वस्तूला कोणत्याही अंतरावर ठेवण्यात आले तरी प्रतिबिंब आभासी, सुलटे आणि वस्तूच्या परिणामापेक्षा लहान मिळते. प्रवृत्ती 12. प्रिझमद्वारा होणारे प्रकाशाचे विभाजन दर्शवणे. साधन सामग्री: काचेचे प्रिझम. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती: 1. काचेचा प्रिझम घ्या. अंधार असलेल्या खोलीत लहान छिद्रामधून येणाऱ्या सूर्यप्रकाशाच्या किरणपुंजाला त्याच्या एका पृष्ठभागावर आपात करा. प्रिझमच्या दुसऱ्या बाजूने येणाऱ्या प्रकाशाला कागदाच्या पांढऱ्या पृष्ठावर किंवा पांढऱ्या भिंतीवर पडू द्या. तुमचे अवलोकन नोंदा. अवलोकन: प्रिझमच्या दुसऱ्या बाजूच्या सपाटीमधून 7 रंगाचा पट्टा पाहायला मिळतो. हे 7 रंग अनुक्रमे वरून असे आढळून येतात: लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, आकाशी तसेच जांभळा आहे. निर्णय: प्रिझमद्वारा सूर्यप्रकाशाचे 7 रंगात विभाजन होते. प्रवृत्ती 13. न्यूटनची तबकडी किंवा न्यूटन चक्र बनविणे. साधन सामग्री: 10 सेमी व्यासाचा कार्डबोर्डची गोलाकार तबकडी, कलर बॉक्स, बॉलपेनची रिफिल. आकृती तुम्ही येथे पाहू शकता. पद्धती: सुमारे 10 सेमी व्यासाची कार्डबोर्डची गोलाकार तबकडी घ्या. या तबकडीवर तिच्या केंद्रापासून पसार होणाऱ्या रेषांद्वारे 7 विभाग तयार करा. त्यामध्ये इंद्रधनुष्यात आढळून येणारे 7 रंग भरा. तुम्ही या विभागावर रंगीत कागद पण चिटकवू शकतात. तबकडीच्या केंद्रावर लहान छिद्र करा. ही तबकडी बॉलपेनच्या रिफिलच्या टोकावर सहज फिरू शकेल तशी ठेवा. तबकडी सहज फिरत असल्याची खात्री करा. दिवसाच्या प्रकाशात या तबकडीला गोल गोल फिरवा. जेव्हा तबकडी वेगाने फिरवण्यात येते तेव्हा हे सर्व रंग परस्पर एकत्र होऊन जातात आणि तबकडी पांढरी जाणवते. अशी तबकडी न्यूटनची तबकडी त्या नावाने ओळखली जाते. लक्षात ठेवा, आपण ह्या पाठात काय काय शिकलो ते महत्त्वाचे मुद्दे. प्रकाश सरळ रेषेत गती करतो. पॉलिश केलेला अथवा चकाकणारा पृष्ठभाग आरशाचे कार्य करते. जे प्रतिबिंब पडद्यावर मिळवता येते त्याला वास्तविक म्हणजेच खरे प्रतिबिंब म्हणतात. जे प्रतिबिंब पडद्यावर मिळवता येत नाही त्याला आभासी प्रतिबिंब म्हणतात. समतल आरशाद्वारे रचले जाणारे प्रतिबिंब सुलट असते. ते वस्तूचा आकार एवढे आणि आभासी असते. वस्तूच्या आरशापासूनच्या अंतरात एवढ्याच अंतरावर प्रतिबिंब आरशाच्या मागच्या भागात असते. आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिबिंबामध्ये वस्तूची डावी बाजू ही प्रतिबिंबाची उजवी बाजू म्हणून दिसते आणि उजवी बाजू ही प्रतिबिंबाची डावी बाजू म्हणून दिसते. अंतर्गोल आरसा वास्तविक आणि उलटे प्रतिबिंब रचू शकतो. वास्तविक प्रतिबिंब वस्तूपेक्षा मोठे, लहान तसेच वस्तू एवढे पण मिळते. जेव्हा वस्तू आरशाच्या अगदीच
जवळ असेल तेव्हा रचले जाणारे प्रतिबिंब आभासी, सुलट आणि विस्तृत असते. बहिर्गोल आरशाद्वारे रचले जाणारे प्रतिबिंब सुलट, आभासी तसेच वस्तूच्या आकारापेक्षा लहान असते. बहिर्गोल लेन्स वास्तविक आणि उलटे प्रतिबिंब रचू शकतो. जेव्हा वस्तूला लेन्सच्या अगदी जवळ ठेवण्यात येते तेव्हा आभासी, सुलट आणि विस्तृत प्रतिबिंब रचले जाते. वस्तूचे विस्तृत प्रतिबिंब पाहण्यासाठी जेव्हा बहिर्गोल लेन्स वापरण्यात येते तेव्हा त्याला मॅग्निफाइंग ग्लास म्हणजे सूक्ष्मदर्शक काच म्हणतात. अंतर्गोल लेन्स नेहमी सुलट, आभासी आणि वस्तूच्या आकारापेक्षा लहान प्रतिबिंब रचते. पांढरा प्रकाश 7 रंगाचे मिश्रण आहे. लाल, नारंगी, पिवळा, हिरवा, निळा, आकाशी तसेच जांभळा हे रंग त्यात आहेत. स्वाध्याय प्रश्न पहिला, रिकाम्या जागा भरा. 1. जे प्रतिबिंब पडद्यावर मिळवता येत नाही त्याला आभासी प्रतिबिंब म्हणतात. 2. बहिर्गोल आरशाद्वारे रचले जाणारे प्रतिबिंब नेहमी आभासी आणि वस्तूच्या आकारापेक्षा लहान असते. 3. समतल आरशाद्वारे रचले जाणारे प्रतिबिंब नेहमी वस्तूच्या आकारा एवढेच असते. 4. जे प्रतिबिंब पडद्यावर मिळवता येते त्याला वास्तविक प्रतिबिंब म्हणतात. 5. अंतर्गोल लेन्सद्वारे रचल्या जाणारा प्रतिबिंब पडद्यावर कधीच मिळवता येत नाही. प्रश्न दुसरा, खऱ्या विधानासमोर टी आणि चुकीच्या विधानासमोर एफ वर निशाणी करा. 1. बहिर्गोल आरशाद्वारे आपण सुलट आणि विस्तृत प्रतिबिंब मिळवू शकतो. चूक. 2. अंतर्गोल आरसा नेहमी आभासी प्रतिबिंब रचतो. चूक. 3. अंतर्गोल आरशाद्वारे आपण वास्तविक, विस्तृत आणि उलटे प्रतिबिंब मिळवू शकतो. बरोबर. 4. वास्तविक प्रतिबिंब पडद्यावर मिळवता येत नाही. चूक. 5. अंतर्गोल आरसा नेहमी वास्तविक प्रतिबिंब रचतो. चूक. प्रश्न तिसरा, कॉलम 1 मध्ये दिलेली माहिती कॉलम 2 सोबत जोडा. समतल आरसा प्रतिबिंब सुलट आणि वस्तूच्या आकारा एवढेच असते. 2. बहिर्गोल आरसा वस्तूच्या प्रतिबिंबाला मोठ्या विस्तारात फैलवू शकतो. बहिर्गोल लेन्स मॅग्निफाइंग ग्लास म्हणून वापरला जातो. अंतर्गोल आरसा दाताचा विस्तृत प्रतिबिंब मिळवण्यासाठी दातांचे डॉक्टर वापरतात. 5. अंतर्गोल लेन्स प्रतिबिंब सुलट आणि वस्तूच्या परिणामापेक्षा लहान असते. प्रश्न चौथा, समतल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिबिंबाची लाक्षणिकता द्या. उत्तर. समतल आरशाद्वारे मिळणाऱ्या प्रतिबिंबाची लाक्षणिकता: 1. प्रतिबिंब आभासी आणि सुलटे असते. 2. प्रतिबिंब वस्तूच्या परिणामा एवढेच असते. 3. प्रतिबिंब आरशाच्या मागच्या भागात मिळते. 4. प्रतिबिंबाची डावी उजवी बाजू उलट दिसतात. प्रश्न पाचवा, इंग्रजी भाषा तसे इतर कोणत्याही भाषेत तुम्हाला माहीत असलेले अक्षरे शोधा की त्यांचे समतल आरशात मिळणारे प्रतिबिंब त्या अक्षरासारखेच असेल. तुमच्या शोधाची चर्चा करा. उत्तर. इंग्रजी भाषेत असलेले अक्षरे की त्यांचे समतल आरशात मिळणारे प्रतिबिंब त्या अक्षरासारखेच असते. A, H, I, M, O, T, U, V, W, X आणि Y. प्रश्न 6. आभासी प्रतिबिंब म्हणजे काय? अशी एक परिस्थिती सांगा की ज्यामध्ये आभासी प्रतिबिंब रचले जाते. उत्तर. जे प्रतिबिंब पडद्यावर मिळू शकत नाही त्या प्रतिबिंबाला आभासी प्रतिबिंब म्हणतात. समतल आरसा, बहिर्गोल आरसा किंवा अंतर्गोल आरसा यापैकी कोणताही असला तरी आरशाच्या जास्त जवळ वस्तू ठेवण्यात येते तर त्या परिस्थितीत वस्तूचे प्रतिबिंब आभासी रचले जाते. प्रश्न 7. बहिर्गोल लेन्स आणि अंतर्गोल लेन्स यांच्यातील फरक स्पष्ट करा.
बहिर्गोल लेन्स, अंतर्गोल लेन्स. बहिर्गोल लेन्सचा किनारा वरील भागापेक्षा मधला भाग जाड असतो. अंतर्गोल लेन्समध्ये किनारावरील भागापेक्षा मधला भाग पातळ असतो. बहिर्गोल लेन्सद्वारे वस्तूचे मोठे प्रतिबिंब मिळू शकतो. अंतर्गोल लेन्सद्वारे वस्तूचे मोठे प्रतिबिंब मिळू शकत नाही. बहिर्गोल लेन्सद्वारे वास्तविक आणि आभासी असे दोन्ही प्रतिबिंब मिळू शकतात. अंतर्गोल लेन्सद्वारे फक्त आभासी प्रतिबिंब मिळू शकतो. प्रश्न 8. बहिर्गोल आरसा आणि अंतर्गोल आरशाचा प्रत्येकी एक उपयोग सांगा. उत्तर. बहिर्गोल आरशाचा उपयोग वाहनास साईड मिरर म्हणून मागील वाहने पाहण्यासाठी वापरतात. अंतर्गोल आरशाचा उपयोग कार किंवा स्कूटरच्या हेडलाईटमध्ये परावर्तक म्हणून होतो. प्रश्न 9. कोणत्या प्रकारचा आरसा वास्तविक प्रतिबिंब देऊ शकतो. उत्तर. अंतर्गोल आरसा वास्तविक प्रतिबिंब देऊ शकतो. प्रश्न 10. कोणत्या प्रकारचे लेन्स नेहमी आभासी प्रतिबिंब देऊ शकतो. उत्तर. अंतर्गोल लेन्स नेहमी आभासी प्रतिबिंब देऊ शकतो. प्रश्न 11 ते 13 मध्ये योग्य पर्याय निवडा. प्रश्न 11. वस्तूचा आकारापेक्षा मोठे आभासी प्रतिबिंब टिंबटिंबद्वारे मिळते. तर आपलं उत्तर आहे अंतर्गोल आरसा. प्रश्न 12. डेव्हिड समतल आरशात त्याचे प्रतिबिंब पाहतो. त्याचे प्रतिबिंब आणि आरशा मधील अंतर 4 मीटर आहे. जर तो आरशाकडे 1 मीटर सरकेल तर त्यानंतर डेव्हिड आणि त्यांचे प्रतिबिंब यांच्यातील अंतर टिंबटिंब होईल. तर उत्तर आहे 6 मीटर. प्रश्न 13. मोटर कारचा रिअर व्ह्यू मिरर समतल असतो. ड्रायव्हर 2 मीटर प्रति सेकंदच्या वेगाने कारला रिव्हर्स घेतो. ड्रायव्हर त्याच्या रिअर व्ह्यू मिररमध्ये कारच्या मागे उभ्या असलेल्या ट्रकला पाहतो. तर ड्रायव्हरला ट्रकचे प्रतिबिंब टिंबटिंब वेगाने त्याच्याकडे येताना जाणवते. तर उत्तर येईल आपलं 4 मीटर प्रति सेकंद.